माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे, गाव वनन, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। माझा आणि रमाईचा परिचय असा आहे। रमाईचे जे शंकर भाऊ होते, वर फोटो आहे बघा बाजूला, त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत। सख्या भाच्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे। त्यांची नावं आनंद शंकर धोत्रे, उमेश शंकर धोत्रे, रमेश शंकर धोत्रे, हेमंत शंकर धोत्रे आणि 3 ताई होत्या, 2 वारल्या। एक ताई शुभांगी धोत्रे हयात आहेत। हा त्यांचा सख्खा परिवार आहे। ते मुंबईमध्ये राहतात। मुंबईमध्ये कुठे? मुंबईमध्ये नाला सोपारा, विहार वगैरे इकडे राहतात ते। एक भारगावला आहे इकडं, इथे राहतात। मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला या ठिकाणी येतात। रमाईचं हे जन्मघर आहे। या ठिकाणी छोटंसं चिखल मातीचं गावतारी छप्पर असलेलं छोटंसं घर होतं आणि ह्या घरावर मीराताई आंबेडकर आल्या। त्यांनी आमच्या घरच्या परिवाराची मीटिंग घेतली आणि सांगितलं, तुम्ही जर घरच्या परिवाराने मोठी जागा दिली तर मी भव्य दिवस समारंभ बांधेन। ते आम्ही 7 गुंठ जागा दिलेली आहे। मीराताई आंबेडकरांनी प्रचार करून दान गोळा करून दानाच्या निधीतून बांधलेलं आहे। सरकारचं ट्रकचं काही नाही, आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे आणि त्याची देखभाल माझा मुलगा दीपक हरिचंद्र धोत्रे करतो। पगार वगैरे काही नाही, आपल्या घरची म्हणून सेवा। रमाईचे वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहत होते। रमाई 7 वर्षाची असताना रमाईच्या आईचं निधन झालं। 8 वर्षाचे असताना भिकू धोत्रे वारले। भिकू धोत्रे वारल्यानंतर भिकू धोत्रे मागून वारले। रमाई आपले रुक्मिणी आधी वारले आई। मग पत्नी नसल्यामुळे भिकू धोत्रे हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत। सकाळी पहाटे 4 वाजता उठून आपल्या मुलांचं जेवण वगैरे करून या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर हरणाई बंदर आहे, या बंदरावर जात असत। एक वेळी पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कळ आली, रक्ताची उलटी झाली। तिथे दाखवलेलं आहे ते। तिथेच ते पडले। तिथली लोक गोळा झाले। म्हणतात, भिकू धोत्रे काय झालं? ते बोलतात, मला काय जास्त विचारत बसू नका, मला असं वाटत आहे माझा शेवटचा क्षण आहे। मग त्यांना समजून गेलं मी आता शेवटचं आहे, तर मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला। माझी 3 चिमणी पाखरे घरी आहेत, रमा, गौरा, शंकर ही घरी आहेत। एका मुलीचं अक्काचं लग्न झालं होतं लहान वयात। लोकांना प्रश्न पडला, न्यायचं कसं? तेव्हा गाड्या वगैरे काहीच नव्हत्या। एक बैलगाडी बोलवली, त्या बैलगाडीत भरलं भिकू धोत्र्यांना आणि या दापोली शहरामध्ये आणले। आता तुम्ही आलात तिथून इकडे पूर्ण जंगल होतं, छोटीशी पायवाट होती। ते लाकडाच्या डोळ्यामध्ये पाण्यामध्ये इथे आणल्या गेले। इथं आणल्यावर रमाई आपल्या भावंडांना बाहेर खेळत होते अंगणात घेऊन। इतके तिने पाहिले डोलीमध्ये कुणाला आणतात, पाहिले ते आपले वडील बेशुद्ध झालेलं। रमाई अक्षरपक्ष रडायला लागली, 2 भावंडं पण रडायला लागली। रडता रडता तो आवाज बाबांच्या कानात गेला। त्यांनी डोळे उघडले आणि म्हणतात, रामू, आमच्या मायेचं नाव रमाईचं रामू होतं। तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे, मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही, पण मला असं वाटत आहे माझा शेवटचा क्षण आहे। त्या 2 बहीण भावंडांची आई बाप तुला झालं पाहिजे असे बोलतात। परत छातीत कलाली, या ठिकाणी त्यांचं निधन होतं। निधन झाल्यानंतर त्यांचे काका आणि मामा गोविंदपूरकर हे मुंबईला राहत होते। तेव्हा फोन वगैरे काय नव्हते। तार केली आणि ते कार्याला आले। कार्याला आल्यानंतर या मुलाने त्या मामा काकांना कवटरलं आणि बोलतात, मामा काका, आमचं कोणच राहिलं नाही हो, आमची आई गेली, वडील गेली, कोण बघणार आम्हाला? त्यांनी त्यांना पुरवळलं, सांगितलं, बालांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ। मामा काकाने मुंबईमध्ये नेली बायकाल्याला। रमाईचं 9 वर्षात लग्न ठरलं। त्यावेळी लहान वयात लग्न व्हायचे, म्हणजे गोविंदपूरकर मामा काका तिच्या लग्नाचे ते विचार करत होते की आपल्या रमाला चांगला मुलगा मिळावा म्हणून। आणि इकडे रामजी सुभेदार आपल्या भीमरावांच्या लग्नाचा विचार करत होते। त्यांनी 2 मुली पाहिल्या होत्या रामजी सुभेदाराने। एक मुलीची साखरपुडा जमला होता आणि त्यांना समजलं, त्यांच्या मित्रांनी सांगितले की एक वननकरांची मुलगी भायकल्याला मामा काकांच्याकडे राहते, ती मुलगी आपल्या भिवाला शान शोभेल। मग रामजी सुभेदार तसेच पहाटे उठले आणि गोविंदपूरकर मामाच्या घरी गेले। तिथे गेल्यानंतर गोविंदपूरकर मामाने साथ मला, रामू, पाणी घेऊन पाहुणे आल्यात।
रमाई 2 हाताने तांब्यात पाणी रामजी सुभेदारानं दिलं. रामजी सुभेदार यांनी तिच्याकडे पाहिलं रामूकडं, पाणी प्यायलं आणि बोलतात, गोविंदपूरकर ही मुलगी कुणाची आहे? ते बोलतात, माझ्या बहिणीची आहे. ही मुलगी माझ्या भिवाला द्या. मामा म्हणतात, आमची मुलगी अडाणी आहे, तुमचा विवाह शिकलेला आहे, कसं जमल? ते बोलतात, नाही, मला हिला पोरकी आहे ती आईबापाची माया पण द्यायची आहे आणि मला हिच्याकडे पाहून असं वाटतं की ही माझ्या विवाहाच्या शिक्षणाला साथ देईल आणि माझ्या ज्या इच्छा त्या पूर्ण करेल असं मला वाटत आहे. ही मुलगी माझ्या विवाहाला द्या. हे दिल्यानंतर 9 वर्षात बायकाल्याच्या मच्छी मार्केटमध्ये रमाईचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बाबासाहेबांच्या सून म्हणे रामजी सुभेदारांच्या घरी गेली. नवीन संसार चालू झाला तो आपल्यासाठी. रमाई शेणी भाऱ्या व्हायच्या, त्या विकायच्या, 4 गाठीला बांधून बाबासाहेबांना परदेशी शिक्षणाला पाठवायच्या. एक वेळ अशी आली, रमाईचा लाडका गंगाधर खूप आजारी होता, तापाने फणफणला होता. रमाईकडे पैसे नव्हते कारण 2 दिवस घरी राहिल्या होत्या, शेणी भाऱ्यामुळे व्हाया गेल्या नाही बालासाठी. घरी राहिल्यामुळं त्यांच्याकडे पैसे नव्हते. खूप गंगाधरला ताप आला, बेशुद्ध पडला. रमाईने आपल्या पदराखाली झाकलं आणि डॉक्टरच्याकडे घेऊन गेल्या. डॉक्टर साहेबांना विनंती करतात, डॉक्टर साहेब माझ्या बालाला वाचवा, उद्या मी 2-3 मुलं व्हाईंना तुमचे पैसे आणून देईन, माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत. डॉक्टर म्हणतात, बॅरिस्टराची पत्नी आणि उधार मागाय आली, तुझ्या बालाला परत घेऊन जा, उद्या 2-3 मौल्यावानं तुझ्या बालाला घेऊन ये. रमाई डॉक्टरांना काहीच बोलल्या नाही. परत बालाला गुंडललं आणि घरी परतल्या. एक पाय दारात एक पाय घरात टाकताच गंगाधरने आईच्या हातावर सोडला. आई अक्षरशः रडायला लागली, खूप रडल्या आणि आपल्या साहेबांना पत्र लिहितात कारण बाबासाहेबांनी रमाईला घरी शिकवली होती. दुःखाची घटना साहेब कलवी ते पत्राने, इवलासा गंगाधर आपला गेला की सोडून, रामू झेली ते खाव कालाचा, दूर देश हा बापू बालाचा. बाबासाहेब रमाईला तिकडून पत्राने धीर देतात. अगं रामू, तुझा एक गंगाधर गेला, रडू नको रामू, लाखो गंगाधर तयार होतील, टाय गोटा सूट बुटात फिरतील, ते आपले लेख असतील. रामू, एक हिंदू गेली, रडू नको, लाखो हिंदू तयार होतील, साडी माडीत गाडीमध्ये फिरतील, ते आपल्या लेखी असतील. अशी बाबासाहेबांना रमाईची समजूत घातली. तिथपासून रमाईने 4 मुले मातीमोल केली, मातीला दन केलं, रक्ताचं पाणी केलं, पण बाबासाहेबांना सांगितलं नाही का त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून. जर का रमाई या वनात गावाला जन्माला आली नसती, सावली झाली नसती, तर बाबासाहेबांनी या रोडीच्या नरकातून आपल्याला बाहेर काढली नसती. शियाचा वाटा माता रमाईचा आहे. जय भीम. जय. मावशी, तुमचं नाव काय? संगीता हरिचंद्र दोषी. इथे पण आहे.